नमस्कार. सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत भागाकार. भागाकाराच्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे उभा भागाकार, दुसरा म्हणजे आडवा भागाकार. आलं लक्षात? दोन्ही पद्धती तुम्हाला मी आज माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. लगेचच आपण शिकूया. पहिलं सोप्यापासून सुरुवात करूया. मी 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसं भागायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. हे चिन्हामध्ये लिहिलेलं आहे 45 भागिले 9. आता 9 ही सोपी आहे, आपल्याला पाडा येतो, त्यामुळे आपण बोलू शकतो इथे 9 5 45. किती उत्तर आलं? 5. कारण आपल्याला इथे 9चा पाडा येतो आहे. आलं लक्षात? हीच पद्धत ही जी मी आडवी केलेली आहे ती आपण उभ्या पद्धतीने हा असं भागाकार मांडून तुम्ही करू शकता. 9 5 9चा पाडा, पाड्यामध्ये 9च्या पाड्यामध्ये 45 येईपर्यंत आपल्याला तो पाडा बोलायचा आहे. 9 एकी 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36 आणि 9 5 45. कितीचा भाग लागला? 5चा. आपण 5 पर्यंत पाडा म्हटला ना, मग 5चा भाग लागला. 45 आले पाड्यामध्ये, उत्तर किती आलं? 0. कितीचा भाग लागला? 5चा. उत्तर किती आलं? 5. आलं लक्षात? पण ही आता म्हणजे लहान संख्या आहे, आपल्याला पाडे बोलता येतात. पण जर मोठी संख्या असेल तर आपल्याला इथे भागाकार कसा करायचा तो पाहूया आपण. आता संख्या घेतली आहे मी, समजा 455 आणि त्याला आपल्याला भागायचं आहे 22 ने घेतली. कोणतीही एक संख्या घेऊया. इथे आपल्याला भागाकार आहे बघा, शेवटी 5 आहेत आणि इथे 2 आहेत. भाग पूर्ण लागणार नाही, कारण ही विषम संख्या आहे आणि ही समसंख्या आहे. तर इथे भाग पूर्ण लागणार नाहीये, बाकी उरणार आहे. मग हा भागाकार कसा करायचा तो तुम्हाला मी दाखवते. हे 455 लिहिलेत मी, त्याला 22 ने आपण भाग लावायचे. समजा तुम्हाला 22चा पाडा येत नाही आहे, तुम्ही इथे 22चा पाडा तयार करून घ्यायचा. असा पाडा तयार करून घेतलं की अजिबात चुकायला होत नाही. आलं लक्षात? 22चा पाडा तयार करून घ्यायचा. कसा करायचा? 22चा पाडा आहे ना, मग त्याच्यामध्ये 22 मिळवायचे. 2 आणि 2 4, 2 आणि 2 4. आता पुढे 22 22च मिळवत जायचे. 4 आणि 2 6, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10चा 0 हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि हातचा 1, 110. इथपर्यंतच पाडा बनवते, कारण आपल्याला पुढे काही जायची गरज लागणार नाही. पहिला भाग कितीचा लागणार? हे 22 आहेत, हे 45 आहेत. 22च्या पाड्यात 45 येत नाही, 44 आले. भाग कितीचा लागला? 2चा. मग 2चा भाग आपण लावून घ्यायचा. 22 दुना 44. 45 मधून 44 गेले, किती राहिला? फक्त 1 राहिला. आता हे 5 आहेत ते खाली घ्यायचे. 15. बघा, आता ही जी संख्या आलेली आहे ती संख्या 22 पेक्षाही लहान आहे, म्हणजे 1चा सुद्धा भाग लागत नाही आहे. मग इथे आपल्याला काय करायचं आहे? तर बाहेरून 0 घ्यायचं. आधी त्याआधी बाहेरून 0 घ्यायच्या आधी काय करायचं बघा. हा, हे 5 आपण खाली घेतलेली आहे. कोणतीही संख्या तिथे दिलेली खाली घेतली, तिला भाग लागला नाही तर 0चा भाग लावायचा. कारण ही 22 पेक्षा 15 लहान आहेत ना, मग भाग कितीचा लागला? 0चा लागला. मग 22 0 0, 15 खाली घेतले. आता बाहेरून 0 घ्यायचा, आपल्याला भाग लावायचं आहे म्हणून. बाहेरून 0 घेतला किंवा ही 15 बाकी उरली, फक्त त्यांनी बाकी उरवली, सांगितलं बाकी किती उरली सांगा, तर तुम्ही 22 ने जर 455 ला भाग लावला तर भागाकार आला 20चा आणि बाकी 15 आली. आलं लक्षात? पण तुम्हाला जर पुढे पुढे भाग लावायचा आहे तर तुम्ही बाहेरून 0 घ्यायचा. ज्यावेळी बाहेरून 0 घेतला तर तुम्ही इथे काय लिहिणार? दशांश अपूर्णांकाचं चिन्ह लिहायचं ज्यावेळी बाहेरून 0 घेतो त्यावेळी. आणि मग पुढे भाग लावायचा. तर हे 150 आलेले आहेत ना, मग 150ला भाग लावायचा. तर हे 110 आहे, मग त्याच्यामध्ये परत 22 मिळून पाडा आपण पुढे वाढवूया. 2 आणि 0 2, 11 आणि 2 किती झाले? 13. परत 2 आणि 2 4, 13 आणि 2 किती आले? 15. आता हे 154 पुढे गेले, मग कितीचा भाग लागला? हा 6चा भाग लागला. कितीचा लागला? दशांश चिन्ह नंतर 6, 132. बाकी किती उरली? 10तून 2 गेले, राहिले 8. हा, नंतर आपण 10 म्हणजे 5कडून 1 हातचा घेतलेला, म्हणजे 5कडे किती राहिले? आता 4 राहिले. मग 4तून 3 गेले, राहिला किती? 1. 1तून 1 गेला, राहिला 0. आता हे 18 आले.
परत आपण बाहेरून शून्य घ्यायचा. 180 झाले मग बाहेरून शून्य घेतल्यानंतर, कारण बाकी 18 उरलेली आहे. आता 180 म्हणजे पुढे परत पाडा आपण इथे वाढवूया. 4 आणि 2 6, 15 आणि 2 किती झाले 17. 176चा भाग लागलेला आहे बघा. 180, आता हे 180 आहे वजा 176, भाग कितीचा लागला आता? 1 2 3 4 5 6 7 8चा भाग लागला. बाकी किती उरली? 4. आता सोडून द्यायचं, कारण हा भाग पूर्ण लागत नाही आपल्या लक्षात आलेलं आहे. उत्तर आलं आपलं 20.68 किंवा 68, तुम्ही काही बोला, हे आलेलं आहे उत्तर. आलं लक्षात? तर ह्या तऱ्हेने हा दशांश पूर्णांकाचा भाग लागलेला आहे, म्हणजे पूर्ण भाग ह्या संख्येला लागत नाही. या पद्धतीने हा भागाकार मी तुम्हाला दाखवलेला आहे. दुसरा एक भागाकार दाखवते. समजा तुम्ही घेतला, आता इथे घेतले 600. 600ला जर तुम्ही 20ने भाग लावला, म्हणजे 0 मुद्दाम भागाकार दाखवते तुम्हाला मी कसा लावायचा तो बघा. आता 20ने 600ला भाग, तर 20चा पाडा तुम्हाला बोलता येतो. 20 एके 20, 20 दुने 40 आणि 20 त्रिक 60. बाकी किती उरली? 0. आता हा जो 0 आहे तो तुम्ही खाली घ्यायचा आहे. बघा कसं काय करायचं. तुम्हाला वाटेल 0 आहे, 0ला काय भाग लागत नाही, सोडून द्यायचा. इथे दिलेली जी संख्या आहे त्यातली प्रत्येक संख्या ज्यावेळी आपण खाली घेतो तिला भाग लागायलाच पाहिजे. भाग लागला 0चा, 20 0 0, 0चा भाग लावायचा. म्हणजे किती भागाकार आला तुमचा? 30 हा भागाकार आलेला आहे. आलं लक्षात? ह्या पद्धतीने हे झाले उभा भागाकार. जर तुम्हाला आडवा भागाकार करायचा असेल तर तो कसा करायचा त्याचं तुम्हाला मी एक गणित दाखवते. ह्याला काटछाटचा पण भागाकार म्हणतात. समजा गणित आहे 782 ही संख्या आहे आणि त्याला मला समजा 18ने भाग लावायचा आहे. हा आडवा भागाकार किंवा काटछाटचा भागाकार. इथे तुम्हाला पाडा म्हणता यायला पाहिजे. नाही म्हणता येत असेल तर तुम्हाला असा पाडा तयार करून घ्यावा लागेल. आता 18च्या पाड्यात 78 येतात का? नाही येत. 18 एके 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72. आलं लक्षात? कितीचा भाग लागला? 18 एके 18, 18 चौक 72. मग 78 मधून 72 जर तुम्हाला तोंडी येत असतील तर घालवा. राहिले किती? 6 राहिले. किती? 0 आला. आता वरून किती घेतले आहेत? हे 2, 62. किती झाले हे? आता 62ला तुम्हाला भाग लावायचा आहे. 18 एके 18, 36, 18 त्रिक 54, 18 त्रिक 54. हा 54 म्हणजे 62 मधून 54 गेले तर किती राहिले? 12तून 4 गेले, राहिले 8. इथे 0 म्हणजे 8 ही बाकी उरलेली आहे. आलं लक्षात? त्या 8ला तुम्ही परत बाहेरून 0 घेऊन दशांश चिन्हामध्ये भाग काढू शकता. पण इथे किती भागाकार आलेला आहे तुमचा? आता अपूर्णांकामध्ये 43 आलेला आहे आणि बाकी किती उरलेली आहे तुमची? 8 उरलेली आहे. म्हणजे तुम्ही लिहिताना कसं लिहिणार? 43 ही जी पूर्ण संख्या आहे. बाकी किती उरली आहे तुमची? 8 उरलेली आहे. आणि भाग कितीने लावलेला आहे तुम्ही? 18ने लावलेला आहे. आलं लक्षात? म्हणजे हे आलं. तुम्ही आडवा भागाकार करता, काटछाटचा भागाकार, त्यावेळी हे दशांश पूर्णांकात, कारण पूर्ण भाग लागलेला नाही म्हणून. जर पूर्ण भाग लागत असेल तर तुम्ही असं करू शकता. 632 आहे, त्याला मी 2ने भाग लावून दाखवते. 2 त्रिक 6, नंतर 3ला काय लागणार? 2 एके 2, पण 3तून 2 गेले, राहिला किती? 1, 12 झाले. 12 म्हणजे उत्तर किती आलं इथे? 316. हा झाला पूर्ण भागाकार काटछाटचा ह्याप्रमाणे. आणि जर अपूर्णांकात आलं तर त्याचं हे उत्तर असं मांडायचं. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.